हा हे सांगितलं पाहिजे. महत्वाचं असं आहे की तुम्ही या केसमध्ये फार इंटरेस्ट घेता असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. कुठे आहे लाली? सॉरी, केसची तयारी कुठपर्यंत आली? कळेल ना उद्या कोर्टात कळेल तुम्हाला. एक मिनिट. काय कुठे निघाला तू वर? हा, वरती कोण आहे? मला असं वाटतं वरून कोणतरी बघतंय आम्हाला. तुम्ही विसरताय का तुम्ही सस्पेंडेड आहात? तुम्ही काय झडती घ्यायला आला तिथे? सर्च वॉरंट आहे तुमच्याकडे? आहे, दाखवा. या घरात काय चाललंय? लपवा झोपी चालली. काय लपून ठेवलंय काय माहिती या घरात? तुम्हाला एवढे कळत नाही सुधाकर? आपण सस्पेंड आहोत, आपण सेवेत नाही आहोत. इतका सक्रिय सहभाग घेऊ नये पोलिसी कारवायांमध्ये. त्याच्यातर्फे मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. पाणी मिळेल? पण वॉटर, नीर, जल, H2O. सुधाकर, किती भोळी आहे या गोपाळची आई. मला गोपाळ समजतीये. अरे ज्याने तिच्या खऱ्या गोपाळला कायमचं झोपवलंय त्यालाच बरं करायला निघाली. या खोट्या गोपाळला. खोट्या गोपाळला खऱ्या गोपाळचे पुरावे आणून दिले. आता याचा फायदा मी नाही घेणार तर मग तो देवी सिंग कसला? आता या सगळ्याची विल्हेवाट लावून टाकतो. नाहीतर परत 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 ह्या वस्तू दाखवून मला बरं करण्याचा प्रयत्न करत राहतील. या गोष्टी गायब केल्या तर आणि तरच मला हे नाटक पुढे चालू ठेवता येईल. पण त्याआधी या सगळ्याची मला विल्हेवाट लावावी लागेल. कशी? काय करू? मला काहीतरी केलं पाहिजे. पाणी. हा, मला म्हटलं ना कुठेतरी आहे वर. चोर शिरलाय तुमच्या घरामध्ये. नाही 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 नाही, हवेने खिडकी आदळली असेल, काचा पडल्या असेल, मी साफ करून गेल नंतर. अहो तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला कळत कसं नाही वकील साहेब? मला जाऊ द्या. काय इन्स्पेक्टर, वरती कोणी नाही? खाली थांबा वकील साहेब. मला माझं काम करू द्या तुम्ही. उद्या तुम्हीच म्हणा पोलीस होते तरी मदत नाही केली म्हणून. हे बघा, पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. कोणतरी आहे हो. इन्स्पेक्टर, आतमध्ये कोणी नाहीये. अहो दगड बाहेरून आलाय, आतमध्ये कशाला कोणी येईल? मला माझं काम करू द्या तुम्ही. गप्प बसा. इनफ. इन्स्पेक्टर, हे बघा, एकतर तुम्ही माझी परवानगी घेतली नाहीये. दुसरं, तुमच्याकडे सर्च वॉरंट नाहीये. ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. विदाऊट सर्च वॉरंट तुम्ही असं माझ्या घराची झडती नाही घेऊ शकत, कळलं? ऑफिसर, प्लीज लिव्ह. अदरवाईज मला तुमची कंप्लेंट करावी लागेल. पुढच्या वेळेस येताना 2 वॉरंट घेऊन येतो.
एक सर्च वॉरंट, हे दुसरं ऐका, बराच उशीर झालाय, तुम्ही या आता प्लीज. सर कोण होतं घरात? नाही, कोणी नव्हतं घरात, पण घरात कुणीतरी आहे. माणसाचा वास येतो ना, एक वास्तव्याचा वास येतो, कोणतरी आहे. वावर जाणवतो माणसाचं. हॉलमध्ये असताना मला पण जाणवलं वन कोणतरी बघतो. कोण असेल? हा वकील लालीची केस विनामूल्य का लढतोय, हा प्रश्न आहे. गोपाळ टेलरवर याचा राग आहे विशेष. एवढा मोठा प्रतिथयश वकील असो, एवढं नाव आहे या वकिलाचं, तरी याचा भर कोर्टात संयम सुटला. हा त्या गोपाळ नावाच्या टेलरवर धावून गेला भरपूर, कशाची तमान मारत. त्या दिवशी पण त्याला लाली नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने वेळ मारून गेली, काहीतरी गोंधळ आहे तिथे. लाली आजी म्हणून गेली. आत्ताही वर त्याच्या घरात लालीचा उल्लेख काढला, मला घाबरला वेगळा झाला. जडती घ्यायला नकार देत. काहीतरी मूर्त आहे कुठेतरी. तर मग हा जो भामटा जसं म्हणतोय की लाली जिवंत आहे, समजा ती जिवंत असेल तर या युगंधर वकिलाच्या संपर्कात असणार. आणि लालीचा आणि याचा काहीतरी संबंध आहे, घनिष्ठ. एक धागा आहे, एक ओला कोपरा आहे, तो आपल्याला कोरडा करावा लागेल. काय बाया त्या घरातल्या बायका आहेत, नुसता स्वतःला चट्टा पट्टा करतात आणि पायाला घाण कचरा लागते. ते झाडायचं राहिलं बाजूला. रंजे, हे रंजे, रंजे आली का? ओ आत्या, काय मसर मसर लावले हो सकाळपासनं? अगं तुझा नाट्टा पट्टा झाला असला तर घराचा नाट्टा पट्टा कर, म्हणजे झाडून काढ. ए आत्या, मला तर बोलायचंच नाही तुम्ही, मला काम सांगायचीच नाही. हा, काल तुमच्या मोठ्या सुनेनं एवढं मुस्काडवलं, मला ते नाही दिसलं तुम्हाला. ए तुझं तोंड बंद कर. फुलत आहे थांबवायच. आत्यानी आहे ना झाडू मारायला लावलाय. तू मारणार आहे का मी मारू? नाही म्हणजे जमणार आहे तुला का मी जमवून घेऊ? वय वय करते समजा घर कसं झाडून लक्क करते की नाही बघाच तुम्ही. आता आलेच. आत्या खरं येडबीड लागलं का काय?